सुप्रभातं छात्राः, नमो नमः। सर्वेषां स्वागतम्। अद्य वयं सर्वे पञ्चमः पाठः युग्ममाला पठामः। Good morning, dear students. Today we are going to start with our fifth poem, that is Yugmamala. Kanthasthikarnartham means you have to by heart all these stanzas. So here five stanzas are given. With the help of the various examples, some upadeshani म्हणजे some upadeshani or some good things are conveyed to you. So let's start with the Yugmamala. यथा चतुर्भिः कनकं परीक्षते निर्घर्षण छेदन तापताडनैः तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. यथा चतुर्भिः कनकं परीक्षते म्हणजे इथे काय म्हटलंय की ज्याप्रमाणे कनक कनक मीन्स सोनं, इट इज अ गोल्ड. सो हाऊ द गोल्ड इज व्हेरीफाईड, परीक्षते व्हेरीफाईड और इट इज चेक्ड with the help of these four methods or by the four tests. निघर्षण म्हणजे घासून किंवा आपण म्हणूया by rubbing onto the testing stone. छेदन छेदन म्हणजे कटिंग. ताप म्हणजे हिटिंग. आणि ताडनही म्हणजे स्ट्रायकिंग. म्हणजे सोन्याची जी परीक्षा आहे ना, आपण जेव्हा एखाद्याला सोनं विकायला जातो त्यावेळेस सुद्धा ते सोनं विकत घेताना किंवा बऱ्याचदा जो व्यापारी आहे तो सोनं विकत घेत असताना ही टेस्ट दॅट गोल्ड बाय फोर टेस्ट. ही टेस्ट बाय फोर मेथड्स. कुठल्या त्या चार पद्धती आहेत? बाय रबिंग ऑन टू द स्टोन, देन कटिंग, त्याच्यानंतर हिटिंग अँड स्ट्रायकिंग. ताडणं म्हणजे स्ट्रायकिंग, तो आपटून पण बघतो. याच प्रकारे तथा चतुर्भिः पुरुषः परीक्षते श्रुतेन शिलेन गुणेन कर्मणा. तसंच माणसाची सुद्धा परीक्षा चार प्रकारे केली जाते. श्रुतेन श्रुतेन मीन्स अकॉर्डिंग टू हिज एज्युकेशन, शिलेन बाय हिज कॅरेक्टर, गुणेन बाय वर्च्यू, कर्मणा ऍक्शन अचीवमेंट वॉट एव्हर ही हॅज अचीव्ड. So, as the gold is tested by the four various methods, for example, on the rubbing on the testing stone, cutting, heating, and striking, similarly, the person is also tested by the various four qualities. That is, Shrutena by his education, Shilena by his character, Gunena by the virtue he is having, and Karmana, the achievement or the actions whatever he has done. हा जो श्लोक आहे तो वृद्ध चाणक्य शतकात या पुस्तकातून घेतलेला. नेक्स्ट वन. यत्र विद्वज्जनो नास्ति श्लाघ्यस्तत्र अल्पाधीरपि निरस्तपादपे देशे एरंडोपी द्रुमायते. म्हणजे असं म्हटलंय की तुम्हाला सगळ्यांना एक श्लोक माहिती असेल, सॉरी एक वाक्य माहिती असेल, उथळ पाण्याला खळखळाट हार. मीन्स वॉट? the thing which is having a less, which makes a noise more, and the thing which has lot of things but it doesn't make noise. म्हणजे असं की wherever there is no learned person, यत्र विद्वत जनो नास्ती, जिथे कुठलाही शिकलेला फारसा शिकलेला माणूस नाहीये, श्लाघ्य तत्र अल्पाधीरपी, even a person with average talent becomes praiseworthy. त्या ठिकाणी थोडस का होईना त्याच्याकडे ज्ञान असलं तरी सुद्धा त्याची भरपूर स्तुती केली जाते. निरस्त पादपे देशे एरंडोपी द्रुमायते. इन द लँड, निरस्त पादपे देशे म्हणजे इन द लँड वेअर ट्रीज आर अपरूटेड, इवन दी एरंड म्हणजे कुठला? कॅस्टर प्लांट. कॅस्टर प्लांट इज रिगार्डेड ॲज अ ट्री, त्याला सुद्धा खूप मोठं मानलं जातं. सो वेअर देर इज नो लर्नेड पर्सन, कुठेही एखादा जास्त शिकलेला माणूस नसेल अशा ठिकाणी एखादा कमी शिकलेला माणूस सुद्धा त्याची स्तुती केली जाते. जिथे कोणी शिकलेलंच नाहीये अशा ठिकाणी त्या व्यक्तीची भरपूर स्तुती केली जाते. जसं एखाद्या ठिकाणी कुठलीच झाडं नाहीयेत, निरस्त पादपे देशे, ते झाडच नाहीयेत अशा ठिकाणी सुद्धा, किंवा वेअर द ट्रीज आर अप्रूटेड, एरंडोपी द्रुमायते.
ever the castor plant is regarded as a tree. पुढचं, तावत भयाति भेतव्यम यावत भयम अनागतम आगतम तु भयम वीक्ष नरः कुर्यात् यथोचितम. तावत भयादि भेतव्यम, तावत भयादि भेतव्यम म्हणजे be afraid of the calamity यावत भयम अनागतम. Okay, means as long as calamity has not stuck. जोपर्यंत तुमच्यापर्यंत संकट येत नाही तोपर्यंत त्याला घाबरायचं. आगतम तु भयम वीक्ष्य नरः कुर्यात् यथोचितम. But when the calamity is impending, okay, जेव्हा ती calamity म्हणजे जेव्हा ते संकट येतंय तेव्हा मात्र नरः कुर्यात् यथोचितम. वन मस्ट डू वॉट एव्हर इज सुटेबल. यथोचितम म्हणजे सुटेबल. जोपर्यंत तुमच्यावरती एखादं संकट येत नाही तोपर्यंत त्या संकटाला घाबरावं. परंतु एकदा का संकट आलं की मग त्या संकटाला घाबरून जाऊ नये. उलट नरः कुर्यात् यथोचितम. वन मस्ट डू वॉट एव्हर इज सुटेबल. त्याला जे काही योग्य वाटतंय ते मात्र त्याने नक्कीच करायला हवं. सो जोपर्यंत भय येत नाही, जोपर्यंत एखादं संकट येत नाही, इट इज ऑल राईट टू बी अफ्रेड ऑफ द कॅलॅमिटी. तावत भयाती भेतव्यम, भयात म्हणजे संकटाला भेतव्यम घाबरावं. यावत भयम अनागतम, बट वेन दॅट कॅलॅमिटी is not coming, till that time you should be afraid of that calamity. Agatam to bhayam viksha, but whenever that calamity is impending, किंवा ती calamity किंवा ते संकट येतंय असं वाटलं, नरहा कुर्यात यथोचितम, तेव्हा मात्र माणसाने त्याला जे योग्य वाटतंय ते मात्र करावं. वन मस्ट डू वॉट एव्हर इज सुटेबल. पुढचा श्लोक बघूया आपण. उत्तमो नाती वक्ता स्याधमो बहुभाषते सुवर्णेन ध्वनीही तादृक दुःखांचे प्रजायते. म्हणजे असं की उत्तमो ना अतिवक्ता, जी उत्तम व्यक्ती असते ना ती जास्त बोलत नाही. ना अतिवक्ता, जास्त बोलत नाही. बेस्ट पर्सन डज नॉट टॉक अबाउट द प्रपोर्शन. सुवर्णे ध्वनीही तादृक दृक्कांचे प्रजायते. जे असं म्हटलंय की a best person does not or would not be literally talk about the proportion, but a mean natured person chatters a lot. म्हणजे ज्याच्याकडे फारशी माहिती नाहीये ती व्यक्ती मात्र भरपूर बोलत राहते. जसं उदाहरण दिलंय त्यांनी, सुवर्णे न ध्वनी. सोनं बघा आहे, सोन्याचं जे भांड असेल ती फारसा आवाज करत नाही. तादृक दृक्कांचे प्रजायते, but the zinc alloy always make some noise. म्हणजे काय म्हटलं की गोल्ड पॉट डज नॉट मेक मच नॉईज. सोनं, आता आपण कास्य इथे उदाहरण दिले त्यांनी, कास्य आणि सुवर्ण. सोनं आणि कास्य या दोघांचं जर उदाहरण घेतलं तर सुवर्ण हा मौल्यवान धातू आहे. ऍज कम्पेअर टू द गोल्ड अँड द झिंक, gold is the valuable metal, but steel, though it is a valuable metal, it does not make much noise. Whereas the cassia means the zinc alloy, which is having a less value as compared to the gold, that pot always makes so much noise. So the person who is having great knowledge, he is always he does not talk much, but the person who is mean natured, he chatters a lot. म्हणजे तेच म्हटले की ज्या माणसाकडे जास्त ज्ञान आहे ती व्यक्ती नेहमी शांत असते, परंतु ज्या माणसाकडे अगदी थोडं ज्ञान आहे ती व्यक्ती खूप बडबड करते. मला यावरनं एक वाक्य मराठीतलं आठवत असेल, म्हण आठवत असेल, उथळ पाण्याला खळखळाट फार. म्हणजे काय की पाणी जास्त गहिरं असलं की ते आवाज करत नाही, पण खोल असलं तर ते जास्त आवाज करत नाही. परंतु उथळ पाणी असेल तिथे मात्र आवाज भरपूर येतो. म्हणजे पाणी कमी असताना आवाज भरपूर येतो, पण पाणी जर भरपूर असेल, गहिरं पाणी असेल, तिथे मात्र आवाज येत नाही. ज्या व्यक्तीकडे भरपूर खरोखर ज्ञान आहे ती व्यक्ती फारशी बडबड करत नाही, ती शांत असते. परंतु ज्या व्यक्तीकडे कमी ज्ञान आहे ती मात्र छोट्याशा ज्ञानाने का होईना हुरळून जाते आणि खूप जास्त बडबड करते. नेक्स्ट वन, यादृशम वपते बीजम क्षेत्रम आसाद्य
क्षेत्रं साध्यकर्षकः सुकृते दुष्कृते वापि तादृशं लभते फलम् यादृशं वपते बीजम यादृशम म्हणजे ज्या प्रकारचं वॉट एव्हर सॉर्ट ऑफ सीड फार्मर कर्षक मीन्स फार्मर वॉट एव्हर सॉर्ट ऑफ सीड्स फार्मर सोज क्षेत्रम आसाद्य कर्षकः सुकृते दुष्कृते वापि तादृशं लभते फलम सिमिलरली वॉट एव्हर द same kind of the fruit he gets. Similarly, whatever kind of deed a person does, similar fruit or results, good or bad, he gets. यादृशे वपते बीज म्हणजे ज्या प्रकारचं तुम्ही बीज वॉट एव्हर द टाइप ऑफ द सीड यू सो farmer sow kshetram asadya and the same kind of the crop he gets. Sukrute dushkrute vapi similarly whatever kind of the deed you do tadrushe labhate phalam similar fruit means good or bad he gets. म्हणजे आपण जसं बी पेरतो तसंच आपल्याला त्याचं पीक मिळतं. तसंच माणूस सुद्धा जे काही चांगलं वाईट कर्म करतो त्यानुसारच त्याला त्याचं फळ मिळत असतं. चांगलं कर्म केलं तर त्याला चांगले फळ मिळेल. जर त्याने वाईट कर्म केलं तर त्याला त्याची शिक्षा नक्कीच मिळेल, त्याचा धडा त्याला नक्कीच मिळेल. असं इथे या सुभाषितामध्ये सुभाषित करायला सांगायचं आहे. So you have to you have to do by heart all these prose. Let's uh, discuss some sandhi vichedana. यथा चतुर्भिः कनकं परीक्षते निघर्षण छेदन ताडनैः ताप ताडनैः. ओके, आता इथे संधी आहे निघर्षण छेदन म्हणजे गोल्ड इज टेस्टेड बाय निघर्षण बाय रबिंग छेदन म्हणजे बाय कटिंग ताप बाय हिटिंग अँड ताडनैः बाय स्ट्राइकिंग. So this is how you test the gold. In the same way, a person is also tested by the four qualities like Shrutena by his education, Shilena by his character, Gurena by his virtue, and Karmana by his achievements or his action. Here in the second line, there is no Sandhi. Next one. यत्र विद्वत जनो नास्ति श्लाघ्यस्तत्र अल्पाधियपि. जिथे फारशी विद्वत लोक नाहीयेत अशा ठिकाणी अल्पाधिरपी त्या माणसाची स्तुती केली जाते. श्लाघ्य म्हणजे स्तुती केली जाते. सो वेरेवर देर इज नो लर्न पर्सन इवन अ पर्सन ऑफ द ॲव्हरेज नॉलेज इज प्रेजवर्दी. नीरस्ते पादपेदेशे एरंडोपी द्रुमायते. So in a land where the trees are uprooted, even the castor plant, Erandopi means even the castor plant is regarded as a tree. Drumayate ज्याला मोठं झाड मानलं जातं. So here there is Sandhi. विद्वत जनो, विद्वत अधिक जनः, नास्ति न अधिक अस्ति. पुढे श्लाघ्यस्तत्राधिरल्पि तत्राल्पधीरपि श्लाघ्यः तत्र अल्पधिः अधिक अपि. निरस्त पादपे नाही इथे नाहीये संधी. एरंडोपी एरंडः अधिक अपि एरंडः अधिक अपि. नेक्स्ट वन. तावत् भयादि भेतव्यं यावत् भयम् अनागतम्. आगतुं तु भयं वीक्ष्य नरः कुर्यात् यथोचितम्. तावत म्हणजे तोपर्यंत जोपर्यंत तुमच्यापर्यंत भय संकट येत नाही. भयादि भेतव्यम तोपर्यंत त्याला घाबरावं. भयम अनागतम येत नाही. भयम अनागतम म्हणजे जोपर्यंत तुमच्यापर्यंत भय येत नाही तोपर्यंत तुम्ही त्या संकटाला घाबरावं. आगतम तू भयम वीक्ष्य नरः कुर्यात् यथोचितम्. पण एकदा का संकट आलं एकदा का एखादं वादळ आलं तर मात्र माणसाने कुर्यात् यथोचितम जे योग्य आहे ते करावं. म्हणजे जो तेव्हा मात्र घाबरून जाऊ नये. So it is all right to be afraid of the calamity as long as the calamity has not struck. But when the calamity is impending, one must do whatever is suitable for fighting with it or
face it. Next one. उत्तमो नातिवक्ता स्यादमोह बहु भाषते सुवर्णेन ध्वनिः तादृग्य दृक्ता दृक्कांसे प्रजायते. उत्तमः ना अतिवक्ता म्हणजे काय की उत्तम माणूस जो आहे ना तो जास्त बोलत नाही. जो हुशार माणूस आहे तो जास्त बोलत नाही. बेस्ट पर्सन डज नॉट टॉक आउट द प्रपोर्शन. स्यादमः बहुभाषते पण जो ऍव्हरेज इंटेलिजन्स असलेला माणूस आहे ना तो भरपूर चिटचॅट करतो, भरपूर बोलतो. सुवर्णे जसं सोन्याचा धातू आहे तर त्याचं जे भांड आहे तादृक यादृक तादृक असे ते दोन जोड शब्द आहेत. ते ज्याप्रमाणे गोल्ड पॉट सोन्याचं भांड फारसा आवाज करत नाही परंतु झिंक कास्य कास्य म्हणजे झिंक झिंक एलॉय पॉट जे आहे किंवा कास्याचं जे भांड आहे ते मात्र जास्त आवाज करतं. सो हिअर देअर इज संधी उत्तमो नातिवक्ता उत्तमः न अतिवक्ता स्यादमोह बहु स्यात् अधमः बहु ध्वनि तादृक् दृक्कांसे ध्वनिः तादृक् यादृक् कांसे ध्वनिः तादृक् यादृक् कांसे. नेक्स्ट वन. यादृशं वपते बीजं क्षेत्रम् आसाद्य कर्षकः सुकृते दुष्कृते वापि तादृशं लभते फलम. सो देयर इज संधि क्षेत्रम आसाद्य. इट इज क्षेत्रम अधिक आसाद्य वापी वा अधिक अपि. सो व्हॉट एव्हर सॉर्ट ऑफ द सीड तुम्ही ज्या प्रकारचं सीड म्हणजे बी पेराल तसं तुम्हाला तसं त्या कर्षकाला कर्षक म्हणजे शेतकऱ्याला त्याचं फळ लागतं. त्याप्रमाणे माणूस सुद्धा जे काही कर्म करतो त्यानुसार त्याला त्याचं फळ मिळत असतं. व्हॉट एव्हर सुकृते दुष्कृते व्हॉट एव्हर the good or bad things that a person is doing, similar fruit he also gets. Okay, so now we will start with the bhashabhyasaha. श्लोक पहिला श्लोकाचं बघूया. कनकस्य परीक्षा कथम भवति. कनक म्हणजे सोन्याची परीक्षा कशी होते. 4 प्रकारे होते ना. सो कनकस्य परीक्षा निघर्षण छेदन ताप ताडनैः क्रियते. निघर्षण by rubbing, छेदन by cutting, ताप by heating and ताडनैः by striking. पुरुष परीक्षा कथम भवति. पुरुषाची परीक्षा कुठल्या कुठल्या गोष्टीने होते. सो पुरुषस्य परीक्षा तस्य विद्यया शीलेन गुणेन कार्येण च भवति. कुठल्या गोष्टीने केली जाते. त्याची विद्यया शीलेन गुणेन कार्येण या 4 प्रकारे केली जाते. सो पुरुषस्य परीक्षा तस्य विद्यया शीलेन और श्रुतेन पण झालेलं श्रुतेन शीलेन गुणेन कार्येण च भवति. Now in the question number 2 we have to complete this diagram. Kanaka pariksha. So there are 4 ways how the gold is tested. With the gold is tested छेदनेन ताडनेन अजून काय केलं जातं. छेदनेन ताडनेन निघर्षणेन घर्षण करून बाय रबिंग ऑन अ स्टोन आणि दुसरं आहे तापेन किंवा त्याला गरम करून ते बघितलं जातं की नेमकं ते किती खरं आहे आणि किती खोटं सोनं आहे असं. नेक्स्ट वन. पुरुष परीक्षा. पुरुषाची परीक्षा कुठल्या प्रकारे घेतली जाते. पुरुषाची परीक्षा कुठल्या प्रकारे घेतली जाते. दॅट इज शीलेन श्रुतेन शीलेन गुणेन कर्मणा. इथे काय लिहायचंय. श्रुतेन शीलेन गुणेन आणि कर्मणा. नेक्स्ट वन. श्लोक दुसरा. पूर्ण वाक्येन उत्तरत. सो यू हॅव टू राईट द आन्सर इन द होल सेंटेन्स. अल्पदिः कुत्र श्लाघ्यः भवति. अल्पदिः कुत्र श्लाघ्य भवति म्हणजे अल्प बुद्धी असलेला माणूस सुद्धा त्याची स्तुती कुठे केली जाते. अ पर्सन विथ एन ॲव्हरेज इंटेलिजंट where do he get praised. So यत्र विद्वज्जन नास्ति तत्र अल्पादिः श्लाघ्य भवति. यत्र विद्वज्जन नास्ति जिथे विद्वान लोक नाहीयेत तिथे अल्पबुद्धी असलेल्या माणसाची सुद्धा स्तुती केली जाते.
एरंड हा कुठला तुम्हाला येते? एरंडेल कुठे मोठा होतो किंवा कुठे त्याला मोठ्या झाडा इतकं मानलं जातं? तर निरस्त पादपे देशे, म्हणजे काय, जिथे मोठे वृक्षच नाहीयेत अशा ठिकाणी त्याला मोठा वृक्ष मानला जातो. खरं तर एरंड्याचं झाड फार तर 3 फुटापर्यंत वाढतं, ते फारसं वाढत नाही. परंतु ज्या देशामध्ये म्हणजे ज्या भागामध्ये कुठलंच झाड नाहीये अशा भागात त्या छोट्याशा एरंडेलच्या झाडाला सुद्धा मोठा वृक्ष मानलं जातं. संधी विग्रहम कुरुता श्लाघ्यस्तत्र. संधी काय होईल? श्लाघ्यः अधिक तत्र. श्लाघ्यः तत्र. अल्पधीरपि. अल्पधीः अधिक अपि. अल्पधीः अधिक अपि. श्लाघ्यस्तत्र काय होईल? श्लाघ्यः अधिक तत्र. अल्पधीः अधिक अपि. नेक्स्ट वन, श्लोक तिसरा. पूर्ण वाक्येन उत्तरत. पूर्ण वाक्याने उत्तर लिहायचे. आगतम भयम वीक्ष्य नरः किं कुर्यात. संकट आल्यावरती मात्र माणसाने काय करावं? तस्य प्रतिकारार्थ यत उचितम तत् कुर्यात. त्याचा प्रतिकार करण्यासाठी जे उचित आहे ते करावं. सो आगतम भयम वीक्ष्य इथपर्यंत वाक्य तसंच्या तसं. आगतम भयम वीक्ष्य नरः तस्य प्रतिकारार्थम यत उचितम तत् कुर्यात. तस्य प्रतिकारार्थम यत उचितम तत् कुर्यात. त्याच्या प्रतिकारासाठी जे उचित आहे, जे योग्य आहे ते करावं. सो व्हॉट एव्हर इज दी बेस्ट दॅट पर्सन शुड डू. संधी विग्रहम कुरुत भयात ही. काय होणार? भयात अधिक ही. संधी इज भयात त हलंत भयात अधिक ही. श्लोक चौथा. पूर्ण वाक्येन उत्तरत. अगेन यू हॅव टू राईट द आन्सर इन अ वन सेंटेन्स. कह बहु भाषते. कोण बरं भरपूर बोलतो? अधमः. अधमः बहु भाषते. अधमः म्हणजे अ मीन नेचर्ड पर्सन विच अॅड्रेस अ लॉर्ड. अधमः बहु भाषते. फक्त इथे अधमः लिहायचं, बाकी सेंटेन्स ॲज इट इज. संधी विग्रहम कुरुत. स्याधमः. स्यात् अधिक अधमः. काय होणार? संधी स्यात् अधिक अधमः. नेक्स्ट वन, श्लोक 5. पूर्ण वाक्येन उत्तरत. कर्षकः कीदृशं फलं लभेत. कर्षकः, कर्षकः म्हणजे शेतकरी, त्याला कसं फळ मिळतं? कर्षकः यादृशं बीजं वपते तादृशं फलं लभते. यादृशं बीजं वपते तादृशं फलं लभते. तू ज्या प्रकारचं बीज, बीज म्हणजे बियाणं पेरेल तसं त्याला फळ लाभतं. सो व्हॉट एव्हर काइंड सॉर्ट ऑफ द सीड he sows, on the same kind the fruit or the crop he gets. पूर्ण वाक्येन, सॉरी पूर्ण वाक्य झालं. संधी विग्रहम कुरुत. क्षेत्रम आसाद्य. मग काय होणार? क्षेत्रम अधिक आसाद्य. क्षेत्रम अधिक आसाद्य. पुढचं वापी. वा अधिक अपि. वापीचं काय होईल? वा अधिक अपि. Next question. Now, in this question, you have to write the समानार्थक शब्दान. तुम्हाला काही समानार्थाचे शब्द इथे लिहायचे आहेत. कनकम. कनकम सुवर्णम. कनकम सुवर्णम. विद्वान. विद्वान पंडितः. कनकः सुवर्णम. विद्वान पंडितः. पादप. पादप म्हणजे मोठा वृक्ष. पादपः वृक्षः. पादपः वृक्षः. अधमः. अधमः नीचः. अधमः नीचः. क्वेश्चन नंबर 2. विरुद्धार्थक शब्दान लिखत. प्रश्न दुसऱ्यामध्ये तुम्हाला विरुद्ध अर्थाचे शब्द लिहायचे. गुणः विरुद्ध अर्थ काय असेल? अवगुणः. गुणः अवगुणः. विद्वान. विद्वान अज्ञः. एक असतो सुज्ञः, एक असतो अज्ञः. सो विद्वान म्हणजे सुज्ञः, त्याच्या विरुद्ध अज्ञः. नेक्स्ट उत्तमः. उत्तमः अधमः. उत्तम म्हणजे अगदी योग्य, अधमः म्हणजे नीच. उत्तमः अधमः. सुकृतम. विरुद्ध काय होणार? दुष्कृतम. सुकृतम दुष्कृतम. समानार्थक शब्दाना मेलनं कुरुत.
You have to match the following. Suvarnam हेमः, सुवर्णम हेम. उत्तमः, उत्तमः श्रेष्ठः, उत्तमः श्रेष्ठः. कृषकः, कृषकः क्षेत्राजीवः, कृषकः क्षेत्राजीवः. कृषक म्हणजे शेतकरी. कृषका क्षेत्राजीवः. ध्वनी, ध्वनी शब्दः, ध्वनी शब्दः. नेक्स्ट वन. अमरकोशात् योग्यं समानर्थक शब्दं योजयित्वा वाक्यं पुनर्लिखत. So you have to use various synonym words for the kanakam. So what you can write? Chaturbhi kanakam. Kanakam is hatakam, swarnam, hiranyam, hema parikshate. What we can write? Hatakam, swarnam, suvarnam, hiranyam or hema. Next one. Karshakaha bijam vapati. Karshakaha means farmer. So Karshakaha, we have to write the synonym for the Karshakaha. It is Krushakaha, Krushiwalaha, Kshetrajivaha, Bijam Vapate. Krushakaha, Krushiwalaha, Kshetrajivaha. Third one. यत्रः एकः अपि पादपः नास्ति तत्र एरंड द्रुमायते. मग आपल्याला पादप पादप या शब्दाचे समानार्थी शब्द लिहायचे. पादप शाखी, वृक्षः, विटपी, तरुः. So these are the all synonym words. Next question. चतुर्थ पदम लिखत. तुम्हाला इथे चतुर्थ पदामध्ये नेमकं काय लिहायचंय? तर अगेन सिनोनिम वर्ड म्हणजे समानार्थी शब्द लिहायचा. विद्वान, पंडितः, विद्वान, पंडितः. सो हिअर अल्पधीही म्हणजे कमी बुद्धी असलेला. इट इज मंदः. येणार मंदः. अल्पधीः मंदः. श्लाघ्यः प्रशंसनीयः. श्लाघ्यः प्रशंसनीयः. सो द्रुमः वृक्षः. द्रुमायते ना वृक्ष होतो. द्रुमः वृक्षः. नरः मनुष्य. नराला शब्द काय? मनुष्य. उचितम योग्यम. उचितमला शब्द काय असेल? योग्यम. वृक्ष, वृक्ष म्हणजे पाहून, दृष्ट्वा. त्याला शब्द आहे दृष्ट्वा. भयम, भयमला शब्द काय असेल? भीतीही. भयम भीतीही. भयम भीतीही. नेक्स्ट वन. क्वेश्चन नंबर. सो क्वेश्चन नंबर इज नॉट गिवन. रिक्त स्थानं पूरयत. यदा अध्यापकः नागच्छति डॅश छात्राः स्वाध्यायं कुर्वन्ति. सो यदा अध्यापकः, जेव्हा अध्यापक जात नाहीत तेव्हा. सो यदा तदा. यदा अध्यापकः न आगच्छति तदा, ज्या वेळेस अध्यापक येत नाही त्यावेळेस छात्राः स्वाध्यायं कुर्वन्ति. तेव्हा सगळे विद्यार्थी स्वतःचा अभ्यास करतात. डॅश धूमः तत्र वह्निः. जिथे धूर तिथे आग. डॅश आणि पुढे तत्र काय शब्द येणार? यत्र तत्र. यत्र धूमः तथा वह्निः. जिथे धूर तिथे आग. यत्र धूमः तत्र वह्निः. यत्र पुढचं. डॅश मेघ आकाशे मेघा गर्जन्ति तथा मयूर नृत्यति. आपण काय म्हणू? जेव्हा आकाशात मेघ गर्जना करतात तेव्हा मोर नाचतो. मग काय होणार? तदा ना इथे वापरले. मग काय होईल? यदा. यदा आकाशे मेघाः गर्जन्ति तदा मयूरः नृत्यति. नेक्स्ट वन. यथा विचारः डॅश वर्तनम. यथाला शब्द तथा. हे काही जोड शब्द आहेत. यथा तथा, यावत तावत. पुढे यत्र तत्र असे. तर यथा विचारः तथा वर्तनम. जसा विचार तसे वागणे. यदि सम्यक पठिष्यसि. जर तू योग्य वागलास डॅश जीवने यश प्राप्त. जर तू योग्य अभ्यास केलास तर तू परीक्षेत, तर तू जीवनात यश प्राप्त करू शकशील. तर तू. यदि तरही शब्द कसा येईल? यदि तरही. ही वरती रफार द्यायचा. पुढे सज्जनाः डॅश वदन्ति तथा कुर्वन्ति. सज्जनाः काय होणार? सज्जनाः यथा वदन्ति तथा कुर्वन्ति. जसे बोलतात तसेच करतात. यदा वदन्ति तथा कुर्वन्ति. जसे बोलतात तसेच करतात. ओके, थँक यू.